गद्देगळ हे एक प्रकारे दानपत्र असतं. पण ते दानपत्र कुठल्याही कागदावर न लिहिता दगडावरती किंवा शिळेवरती आपण म्हणतो तसं ते लिहिलं जातं. तर ते लिहिण्याची एक पद्धत आहे आणि गद्देगळ ही टिपिकली शिलाहारकालीनच असतात. म्हणजे शिलाहारांची ओळख आहे. गद्देगळ असेल, विरगळ असेल किंवा धेनुगळ. तर गद्देगळ जी आहे तिची पद्धत अशी असते की तिच्या वरच्या भागामध्ये एका बाजूला चंद्र असतो, एका बाजूला सूर्य असतो आणि मध्ये मंगल कलश असतो कोरलेला. तर याचा अर्थ असतो यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या गद्देगळेवरती लिहिलेलं जे काही दान आहे ते अबाधित राहील. आणि मध्ये एक सपाट जागा असते. त्या सपाट जागेवरती दान जे आहे राजाकडून दिलेलं दान हे त्यावरती दिलं जातं. त्याच्यामध्ये त्या राजाचं नाव, जे कुठल्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने ते लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर त्या राजाची जी काही बिरुदावली असेल ती, हे दान कोणाला दिलेलं आहे ते, आणि ते दान कशा प्रकारे कुठल्या स्वरूपामध्ये किती काळापुरतं आणि किती अंतरापुरतं लिहिलेलं आहे असा तो संपूर्ण त्याच्यामध्ये उल्लेख असतो. आणि हे जे दान आहे हे दान हे राजाकडून आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या आज्ञेचा, आज्ञापत्र, दानपत्र आपण म्हणू शकतो. तर त्याचा कोणीही कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नये म्हणून एक शापवाणी त्याच्यामध्ये लिहिलेली असते.